नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एका मोठ्या इन्व्हेस्टर ज्याचे नाव आहे आशिष कचोलिया यांनी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय काय चेंजेस केले आहे याचा डेटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो। आशिष कचोलिया पोर्टफोलिओ बेट ऑन 5 न्यू स्टॉक्स इन द सप्टेंबर क्वार्टर। आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 ला सप्टेंबर क्वार्टर सुद्धा म्हटल्या जाते, बट फॉर एक्झिट। तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात आधी अशा कंपन्या बघूया ज्यांना आशिष कचोलियाच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड झाल्या आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये। तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे व्ही मार्क। आणि मित्रांनो, सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये आता आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी झाली आहे 2.7%। आणि आता या कंपनीचे आशिष कचोलियाजवळ टोटल शेअर आहे 6,61,000। तसेच सेकंड कंपनी आहे यामध्ये प्रथम EPS। आणि या कंपनीमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी झाली आहे 1.2%। आणि या कंपनीचे टोटल शेअर आहे आशिष कचोलियाजवळ 2,26,245 शेअर। तसेच श्री रेफ्रिजरेशन या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची क्वार्टर 2च्या डेटानुसार 3.4% हिस्सेदारी आहे। आणि या कंपनीचे टोटल शेअर आहे आशिष कचोलियाजवळ 12,19,513 शेअर। तसेच विक्रांत इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी आहे 1.5%। आणि या कंपनीचे टोटल शेअर आहे आशिष कचोलियाजवळ 39,30,060 शेअर। तसेच जैन रिसोर्स या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी आहे 1.1%। आणि या कंपनीचे टोटल शेअर आहे आशिष कचोलियाजवळ 38,90,762 शेअर। चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये आशिष कचोलिया यांनी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे। तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे मॅन इंडस्ट्रीज। आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 2 मध्ये आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी 1% वाढवली आहे। आणि आता या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 3%। आणि आता या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर आशिष कचोलिया जवळ झाले आहे 22,77,029 शेअर। तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे वासा डेंटिसिटी। आणि मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांनी 0.3% हिस्सेदारी वाढवली आहे। आणि या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 4%। आणि आता वासा डेंटिसिटी या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याजवळ या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर झाले आहे 6,09,000 शेअर। चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यांमधून आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी डिक्रीज म्हणजे कमी केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये। तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे फिनोटेक्स केमिकल। आणि या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 2.6%। आणि आता या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर आशिष कचोलिया यांच्याजवळ राहिलेले आहे 30,568 शेअर। तसेच संजीवनी
या कंपनीमध्ये देखील आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी घसरून केली आहे 3% आणि या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याजवळ टोटल शेअर राहिलेले आहे या कंपनीचे 3,70,000 शेअर। तसेच एक्सप्रो या कंपनीमध्ये देखील आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 3.9% आणि या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याजवळ टोटल शेअर राहिलेले आहे 9,18,550 शेअर। तसेच ब्रँड कॉन्सेप्ट या कंपनीमध्ये देखील आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 1.5% आणि मित्रांनो या कंपनीचे आता टोटल नंबर ऑफ शेअर आशिष कचोलिया जवळ राहिलेले आहे 1,79,838 शेअर। तसेच धाबरिया बॉलिवूड या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांनी आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 5.8% आणि आता या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याजवळ टोटल नंबर ऑफ शेअर राहिलेले आहे 6,26,347 शेअर। चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यामध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी 1% पेक्षाही कमी राहिलेली आहे किंवा या कंपनीचे पूर्ण शेअर आशिष कचोलिया यांनी Q2 मध्ये सेल केले आहे। तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे ज्योती स्ट्रक्चर्स आणि मित्रांनो Q1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांच्याजवळ हिस्सेदारी होती 1.4%। तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे युनिव्हर्सल ऑटो फाउंड्री आणि मित्रांनो Q1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी होती 2.4%। तसेच मित्रांनो थर्ड कंपनी आहे या लिस्टमध्ये ॲक्युटास केमिकल्स आणि Q1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी होती 1.2%। तसेच ऑफिस स्पेस सोल्युशन्स या कंपनीमध्ये Q1च्या डेटानुसार आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी होती 1.6%। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आशिष कचोलिया यांनी फायनान्शियल इयर 2026च्या Q2 म्हणजे सप्टेंबर 2025 यामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय काय चेंजेस केले आहे याचा डेटा आपण बघितला, जसे की कोणत्या कंपन्यांमध्ये फ्रेश एंट्री केली आहे आशिष कचोलिया यांनी, तसेच कोणत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच सर्वात शेवटी आपण बघितले की अशा कोणत्या कंपन्या आहे ज्यामध्ये आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी 1% पेक्षाही जास्तीने कमी झाली आहे किंवा त्या कंपनीचे पूर्णचे पूर्ण शेअर आशिष कचोलिया यांनी सेल केले आहे Q2 मध्ये। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।